इलॉन मस्क एक असा माणूस ज्याने एकाच आयुष्यात सॉफ्टवेअर कंपनी उभी केली, ऑनलाईन पेमेंटचं जग बदललं, इलेक्ट्रिक कार्सला मुख्य प्रवाहात आणलं, रॉकेट्स अंतराळात पाठवले आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. पण इथे एक प्रश्न आहे. एका माणसाला इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वी होता कसं येतं? तो प्रत्येक क्षेत्राचा जन्मजात जिनियस होता, की त्याच्याकडे एखादं गॉड गिफ्ट होतं, की त्याच्याकडे अशी एखादी सिक्रेट फॉर्म्युला होती जी बाकीच्या जगाला माहीतच नाही? उत्तर आहे नाही. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्याने कोणत्याही क्लासशिवाय, कोणत्याही महागड्या कोर्सशिवाय प्रोग्रामिंग स्वतः शिकली. फक्त पुस्तकं, प्रयोग आणि न थांबणारी जिज्ञासा यांच्या जोरावर त्याने स्वतःचा व्हिडिओ गेम तयार केला आणि तो विकलाही. पुढे आयुष्यात प्रत्येक वेळी त्याच्यासमोर नवीन क्षेत्र आलं. त्याने भीती निवडली नाही, त्याने शिकणं निवडलं. बिझनेस समजून घेतला, इंजिनिअरिंग शिकली, रॉकेट सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकायला सुरुवात केली. लोकांना त्याचा रिझल्ट दिसला, पण त्यामागची सवय दिसली नाही. लोकांनी त्याला जिनियस म्हटलं, पण त्याचं खरं सुपरपॉवर होतं सेल्फ लर्निंग. आता कदाचित तुम्ही म्हणाल, ठीक आहे, इलॉन मस्क हा अब्जाधीश आहे, त्याच्याकडे वेळ आहे, पैसे आहेत, रिसोर्सेस आहेत, पण आमच्यासारख्या सामान्य लोकांचं काय? आणि इथेच बहुतेक लोक चूक करतात. कारण सेल्फ लर्निंग ही श्रीमंत लोकांची सवय नाही, ती कोणत्याही माणसाची ताकद बनू शकते. तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरी करणारे असाल, बिझनेस करत असाल, घर सांभाळणारी हाऊसवाईफ असाल, शेतकरी असाल, रिटायर्ड असाल किंवा आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी नवीन शिकायचं असेल, ही कला प्रत्येकासाठी आहे. कारण जगात एक गोष्ट कधीही थांबत नाही, बदल. आज मोबाईल बदलतो, टेक्नॉलॉजी बदलते, काम करण्याच्या पद्धती बदलतात, नोकऱ्या बदलतात, स्किल्स बदलतात आणि जो माणूस शिकणं थांबवतो तो हळूहळू मागे पडू लागतो. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्याला शाळेत गणित शिकवलं, इतिहास शिकवला, विज्ञान शिकवलं, पण कसं शिकायचं हे कुणीच शिकवलं नाही. म्हणूनच आपण आज यूट्यूबवर शेकडो व्हिडिओज पाहतो, 10-10 बुक्स विकत घेतो, सेमिनार्सला जातो, नोट्स बनवतो, पण काही महिन्यांनी मागे वळून पाहिलं तर आयुष्यात फारसा बदल झालेला नसतो. कारण माहिती गोळा करणं आणि शिकणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. नॉलेज म्हणजे पॉवर नाही, अप्लाइड लर्निंग म्हणजे पॉवर आहे. आणि नेमकं हेच रहस्य उलगडतं द सायन्स ऑफ सेल्फ लर्निंग या पुस्तकात. या पुस्तकाचे लेखक पीटर हॉलिन्स यांनी सायकॉलॉजी, न्यूरोसायन्स आणि जगातील उत्कृष्ट लर्नर्स यांच्या सवयींचा अभ्यास करून दाखवून दिला आहे की वेगाने शिकणारे लोक जास्त हुशार नसतात, ते फक्त वेगळ्या पद्धतीने शिकतात. या व्हिडिओमध्ये आपण अशाच 6 वैज्ञानिक तत्वांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही कोणतीही स्किल अधिक वेगानं, अधिक खोलवर आणि आयुष्यभरासाठी शिकू शकता. आणि कदाचित आजचा हा व्हिडिओ तुम्हाला फक्त नवीन माहिती देणार नाही, तर तुमच्या आयुष्याकडे पाहण्याची पद्धत बदलून टाकेल. कारण या जगात सर्वात मोठी सुपरपॉवर जर कोणती असेल तर ती जास्त पैसे कमावण्याची नाही, जास्त हुशार असण्याची नाही, तर कोणत्याही वयात कोणतीही गोष्ट स्वतः शिकण्याची क्षमता आहे. तर चला या प्रवासाची सुरुवात करूया आणि जाणून घेऊया स्वतः शिकण्याचं ते विज्ञान जे तुमचं पुढचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. पॉइंट 1, तुमचा मेंदू शिकतो कसा? कल्पना करा, एक लहान मुलगा पहिल्यांदाच सायकल शिकत आहे. पहिल्या दिवशी तो पडतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा पडतो, तिसऱ्या दिवशीही तोल जातो. पण अचानक काही दिवसांनी तो सहज सायकल चालू लागतो. प्रश्न असा आहे, हे नेमकं घडलं कसं? सायकल तर पहिल्या दिवशीही तीच होती, मुलगाही तोच होता. मग बदललं काय? बदलला त्याचा मेंदू. पीटर हॉलिन्स या पुस्तकात सांगतात
की प्रत्येक वेळी आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार होऊ लागतात. जितक्या वेळा आपण त्या गोष्टीचा योग्य सराव करतो तितक्या त्या कनेक्शन्स मजबूत होत जातात. म्हणूनच सुरुवातीला कठीण वाटणारी गोष्ट काही दिवसांनी अगदी सहज वाटू लागते. म्हणजेच आपण शिकत नाही, आपला मेंदू स्वतःला बदलत असतो. पण इथेच एक मोठा गैरसमज आहे. बहुतेक लोकांना वाटतं जास्त व्हिडिओज पाहिले, जास्त बुक्स वाचली, जास्त नोट्स बनवल्या म्हणजे आपण खूप शिकलो. पण खरंच तसं असतं का? समजा तुम्ही पोगण्यावर 10 पुस्तकं वाचली, यूट्यूबवर 100 व्हिडिओज पाहिले, पण आयुष्यात एकदाही पाण्यात उतरला नाही, तर तुम्हाला पोहता येईल का? नक्कीच नाही. कारण पाहणं म्हणजे शिकणं नाही. हेच पीटर हॉलिन्स पॅसिव्ह लर्निंग आणि ॲक्टिव्ह लर्निंग या 2 प्रकारात समजावून सांगतात. पॅसिव्ह लर्निंग म्हणजे फक्त माहिती घेणं, व्हिडिओ पाहणं, लेक्चर ऐकणं, बुक वाचणं. हे उपयोगी आहे, पण अपुरं आहे. खरं लर्निंग सुरू होतं जेव्हा तुम्ही त्या माहितीवर काम करता, प्रश्न विचारता, स्वतःच्या शब्दात समजावून सांगता, चुका करता आणि पुन्हा प्रयत्न करता. यालाच ॲक्टिव्ह लर्निंग म्हणतात. पुस्तकात लेखक सांगतात की अनेक लोकांना वाटतं की त्यांनी 2 तास अभ्यास केला, पण प्रत्यक्षात त्यांनी 2 तास फक्त माहिती पाहिली असते. म्हणूनच परीक्षा आली की सगळं विसरतं किंवा नवीन स्किल शिकायला गेल्यावर आत्मविश्वास हरवतो. कारण माहिती मेंदूत आली होती, पण अनुभव बनली नव्हती. याचं एक साधं उदाहरण बघा. एक गृहिणी यूट्यूबवर नवीन रेसिपी पाहते. पहिल्या दिवशी व्हिडिओ खूप सोपा वाटतो, पण जेव्हा ती स्वतः स्वयंपाकघरात ती रेसिपी बनवायला जाते तेव्हा लक्षात येतं कितीतरी गोष्टी व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या, पण हातानं केल्या नव्हत्या. दुसऱ्यांदा ती रेसिपी आणखीन चांगली बनते. तिसऱ्यांदा ती कोणताही व्हिडिओ न पाहता बनवते. हेच खरं लर्निंग आहे. तसंच एक विद्यार्थी गणिताचा धडा फक्त वाचतो आणि दुसरा विद्यार्थी तोच धडा वाचून 10 उदाहरणं स्वतः सोडवतो. दोघांनी सारखाच वेळ दिला, पण काही दिवसांनी फक्त दुसऱ्या विद्यार्थ्याला तो धडा आठवतो, कारण त्यानं मेंदूला काम करायला भाग पाडलं. पीटर हॉलिन्स यांचा संदेश अगदी स्पष्ट आहे. लर्निंग डझंट हॅपन वेन इन्फॉर्मेशन एंटर्स युअर ब्रेन. लर्निंग हॅपन्स वेन युअर ब्रेन वर्क्स विथ दॅट इन्फॉर्मेशन. म्हणून आजपासून एक नियम लक्षात ठेवा. फक्त शिकू नका, स्वतःला शिकवायला सुरुवात करा. कोणताही चॅप्टर वाचल्यानंतर पुस्तक बंद करा आणि स्वतःला विचारा, मी हे 5 वर्षांच्या मुलाला समजावून सांगू शकेन का? जर उत्तर हो असेल तर समजा तुम्ही खरोखर शिकलात, आणि जर उत्तर नाही असेल तर अजून माहिती गोळा करणं नाही तर ॲक्टिव्ह लर्निंग सुरू करण्याची वेळ आली आहे. कारण या जगात पुढे तोच जातो जो सर्वात जास्त माहिती गोळा करत नाही, तर जो माहितीचं कौशल्यात रूपांतर करतो. पॉइंट 2. क्युरिओसिटी ही टॅलेंट नसते, ती निर्माण करता येते. लहानपणी आपण प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारायचो. आकाश निळं का दिसतं? पक्षी उडतात कसे? पाऊस पडतो का? पण जसं जसं वय वाढत गेलं तसतसं प्रश्न कमी झाले आणि उत्तरं पाठ करण्याची सवय लागली. पीटर हॉलिन्स म्हणतात, लर्निंग बिगिन्स वेअर क्युरिओसिटी बिगिन्स. म्हणजेच शिकण्याची सुरुवात पुस्तकापासून होत नाही, ती प्रश्नापासून होते. याच कारणामुळे काही लोक खूप वेगाने शिकतात, कारण ते जास्त हुशार नसतात, ते फक्त स्वतःला सतत योग्य प्रश्न विचारत असतात. हे असं का होतं? यामागचं कारण काय आहे? यापेक्षा चांगली पद्धत असू शकते का? पुस्तकात पीटर हॉलिन्स सांगतात की जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा मेंदू आपोआप उत्तर शोधण्याच्या मोडमध्ये जातो. त्या क्षणापासून शिकणं हे ओझं राहत नाही, तर एक शोध बनतं.
याच तत्वाचा वापर प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाइनमन करत होते. त्यांना एखादी गोष्ट समजली असं ते कधीच गृहीत धरत नसत. ते स्वतःलाच एक प्रश्न विचारायचे, मी ही गोष्ट 10 वर्षाच्या मुलाला सोप्या भाषेत समजावून सांगू शकतो का? जर उत्तर नाही असेल तर त्यांना कळायचं की अजून शिकणं बाकी आहे. यालाच आज फाइनमन मेथड म्हणतात. हे फक्त वैज्ञानिकांसाठी नाही. समजा एका गृहिणीला पहिल्यांदाच ऑनलाईन बँकिंग वापरायचं आहे. ती फक्त व्हिडिओ पाहते तर कदाचित दुसऱ्या दिवशी विसरेल. पण जर ती स्वतःला विचारेल, पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात नेमके जातात कसे, आणि मग ती स्वतः करून पाहिल, तर ती गोष्ट तिच्या कायमची लक्षात राहील. फरक फक्त एवढाच, एका व्यक्तीने माहिती पाहिली तर दुसऱ्या व्यक्तीने प्रश्न विचारून ती समजून घेतली. म्हणून आजपासून प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकताना एक छोटी सवय लावा. फक्त वाचू नका, स्वतःला 3 प्रश्न विचारा. हे असं का आहे? हे मी माझ्या आयुष्यात कुठे वापरू शकतो? आणि मी हे एखाद्या साध्या माणसाला समजावून सांगू शकतो का? या 3 प्रश्नांमुळे तुमचा मेंदू फक्त माहिती साठवणार नाही तर तिचा अर्थ शोधू लागेल. आणि लक्षात ठेवा, उत्तरं माणसाला माहिती देतात, पण प्रश्न माणसाला बदलतात. म्हणूनच आजचा लाईफ रूल, ज्या दिवशी तुम्ही प्रश्न विचारणं थांबवता त्याच दिवशी तुमचं शिकलं थांबतं. पॉइंट 3, माहिती जमा करणं आणि खरंच शिकणं यात खूप मोठा फरक आहे. कल्पना करा, एका माणसाच्या घरात शेकडो पुस्तकं आहेत, मोबाईलमध्ये हजारो जतन केलेले व्हिडिओ आहेत, नवीन कौशल्य शिकण्यासाठी अनेक कोर्सेस विकत घेतले आहेत, पण 5 वर्षांनीही त्याचं आयुष्य तिथेच आहे. आता दुसऱ्या एका व्यक्तीकडे पहा. त्याने फक्त एकच पुस्तक वाचलं, एकच कौशल्य निवडलं आणि ते रोज थोडं थोडं करून आयुष्यात वापरायला सुरुवात केली. काही महिन्यांनी तो पहिल्या माणसापेक्षा खूप पुढे गेला. का? कारण माहितीची संख्या नाही तर तिचा वापर माणसाला पुढे घेऊन जातो. पीटर हॉलिन्स सांगतात की आजच्या काळात आपल्याकडे माहितीची कमतरता नाही, उलट माहितीचा पूर आला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईलवर नवनवीन सल्ले, नवीन व्हिडिओ, नवीन पुस्तकं, नवीन तंत्र, आणि प्रत्येकजण सांगतो हे करा, आयुष्य बदलेल. परिणाम, आपण शिकत कमी आणि गोळा जास्त करत राहतो. हीच सर्वात मोठी चूक आहे. लेखक सांगतात, माहिती मेंदूत टिकण्यासाठी तिला वारंवार आठवणीतून बाहेर काढावं लागतं. समजा तुम्ही आज नवीन पदार्थ बनवायला शिकलात. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच पुन्हा पाहण्याऐवजी स्वतःला विचारा, पहिली पायरी कोणती होती? नंतर काय केलं होतं? तुमचा मेंदू उत्तर शोधायला लागेल. याच क्षणी खरं शिकणं सुरू होतं. यासाठी पुस्तकात एक महत्त्वाची सवय सांगितली आहे. फक्त टिपणं काढू नका, तर प्रत्येक विषयानंतर पुस्तक बंद करा आणि स्वतःच्या शब्दात त्या गोष्टीचा छोटा सारांश लिहा. कारण दुसऱ्यांचे शब्द लिहिणं सोपं असतं, पण स्वतःच्या शब्दात समजावणं यासाठी समज आवश्यक असते. एक छोटं उदाहरण पाहूया. एका महिलेला शिवणकाम शिकायचं होतं. ती रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहत होती. प्रत्येक डिझाईन तिला आवडत होतं, पण ती मशीनसमोर बसतच नव्हती. दुसरी महिला मात्र एकच डिझाईन शिकली. ते 10 वेळा करून पाहिलं, चुका सुधारल्या आणि काही दिवसांनी ती स्वतः नवीन डिझाईन तयार करू लागली. दोघींनी माहिती घेतली, पण फक्त एकीने ती अनुभवात बदलली. म्हणून एक गैरसमज आजच सोडा. जास्त शिकण्याचा अर्थ जास्त माहिती मिळवणं नाही. खरं शिकणं म्हणजे कमी माहिती घ्या, पण तिला इतकं समजून घ्या की ती तुमच्या कृतीत दिसली पाहिजे. आजपासून एक छोटा सराव करा. या व्हिडिओचा प्रत्येक भाग पाहिल्यानंतर थोडा वेळ थांबा, मोबाईल बाजूला ठेवा आणि स्वतःला विचारा, मी आत्ताच काय शिकलो? यानंतर ते 2 किंवा 3 वाक्यात स्वतःच्या भाषेत बोला किंवा एका वहीत लिहा. जर ते तुम्हाला सहज सांगता आलं तर समजा ते तुमचं झालं, आणि जर सांगता आलं नाही
तर पुन्हा पाहण्यापेक्षा पुन्हा विचार करा. कारण आयुष्य बदलणारे लोक सर्वात जास्त माहिती गोळा करणारे नसतात, ते प्रत्येक माहितीला कृतीत उतरवणारे असतात. पॉइंट 4. फक्त पुनरावृत्ती नाही, योग्य सरावच तुम्हाला पुढे नेतो. समजा 2 व्यक्तींना तबला वाजवायला शिकायचं आहे. पहिली व्यक्ती रोज 1 तास तेच वाजवत राहते, चूक झाली तरी पुढे जाते. दुसरी व्यक्ती फक्त 20 मिनिटं सराव करते, पण प्रत्येक चुकीनंतर थांबते, चूक शोधते, ती सुधारते आणि पुन्हा प्रयत्न करते. 6 महिन्यांनी दोघांमध्ये प्रचंड फरक दिसतो. प्रश्न आहे, दोघांनी सराव केला, मग पुढे कोण गेला? पीटर हॉलिन्स सांगतात, सरावाचा वेळ महत्त्वाचा नाही, सरावाची गुणवत्ता महत्त्वाची आहे. अनेक लोकांना वाटतं, दररोज तेच ते केलं की आपण त्यात निष्णात होतो. पण हे पूर्ण सत्य नाही. कारण विचार न करता केलेली पुनरावृत्ती तुमची प्रगती करत नाही. ती फक्त तुमच्या चुका कायमच्या सवयीत बदलते. म्हणूनच लेखक एका वेगळ्या प्रकारच्या सरावाबद्दल सांगतात. असा सराव ज्यामध्ये प्रत्येक प्रयत्नामागे एक उद्देश असतो, प्रत्येक चुकीकडे लक्ष दिलं जातं आणि प्रत्येक वेळी स्वतःला थोडंसं अधिक चांगलं बनवलं जातं. यालाच जाणीवपूर्वक आणि खोलवर केलेला सराव म्हणता येईल. पुस्तकात लेखक स्पष्ट सांगतात, चूक म्हणजे अपयश नाही, चूक म्हणजे पुढच्या सुधारण्याचा नकाशा आहे. कारण चूकच आपल्याला दाखवते नेमकं कुठे सुधारणा करायची आहे. याच कारणामुळे जगातील मोठे खेळाडू फक्त सामना खेळत नाहीत, ते प्रत्येक सामन्यानंतर स्वतःचा खेळ पुन्हा पाहतात. कोणता फटका चुकीचा गेला? पायांची हालचाल कुठे कमी पडली? निर्णय कुठे चुकला? म्हणून त्यांची प्रत्येक चूक पुढच्या यशाची तयारी बनते. हेच संगीत शिकणाऱ्यांमध्येही दिसतं. एक गायक संपूर्ण गाणं पुन्हा पुन्हा म्हणत राहतो. दुसरा गायक मात्र ज्या एका ओळीत चूक होते, फक्त तीच ओळ 10 वेळा सरावतो. म्हणून त्याची प्रगती अधिक वेगाने होते. आपल्या आयुष्यातही हेच लागू होतं. समजा तुम्हाला सार्वजनिकरित्या बोलण्याची भीती वाटते. दरवेळी संपूर्ण भाषण पाठ करण्यापेक्षा फक्त सुरुवातीच्या 2 मिनिटांचा सराव करा. स्वतःचा आवाज रेकॉर्ड करा, पुन्हा ऐका. कुठे थांबलात? कुठे घाई झाली? कुठे आत्मविश्वास कमी वाटला? पुढच्या वेळी फक्त त्याच भागावर काम करा. हीच सुधारण्याची साखळी आहे. लेखक सांगतात, प्रगती नेहमी 3 टप्प्यांत घडते. पहिला, सराव करा. दुसरा, स्वतःला प्रामाणिकपणे तपासा. आणि तिसरा, जिथे चूक झाली आहे तिथेच पुन्हा काम करा. ही साखळी जितकी जास्त वेळा पूर्ण कराल, तितक्या वेगाने तुमची क्षमता वाढत जाईल. म्हणून आजचा एक छोटा नियम लक्षात ठेवा. वेळ मोजू नका, सुधारणा मोजा. दररोज स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, कालच्या तुलनेत आज मी 1% तरी चांगला झालो का? जर उत्तर हो असेल तर खात्री बाळगा, तुम्ही योग्य दिशेने चाललात. कारण मोठं यश एका दिवसात मिळत नाही, ते दररोज जाणीवपूर्वक सुधारलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नातूनच घडतं. पॉइंट 5. स्वतः शिकण्याची अशी प्रणाली तयार करा जी आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. एका शहरात 2 महिला होत्या. दोघींनाही घरातून छोटासा व्यवसाय सुरू करायचा होता. पहिली महिला रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहायची. कधी मेणबत्त्या बनवायच्या, कधी चॉकलेट, कधी ऑनलाईन विक्री, कधी सोशल मीडियावर मार्केटिंग. दररोज नवीन कल्पना, पण प्रत्यक्षात सुरुवात मात्र कधीच नाही. दुसरी महिला वेगळी होती. तिने फक्त एकच गोष्ट निवडली. पहिल्या दिवशी तिने एक उत्पादन बनवलं. दुसऱ्या दिवशी ते आणखी चांगलं केलं. तिसऱ्या दिवशी शेजाऱ्यांकडून मत विचारलं. चौथ्या दिवशी चुका सुधारल्या आणि काही महिन्यांनी तिचा छोटासा व्यवसाय सुरू झाला. दोघींमध्ये बुद्धीचा फरक नव्हता, फरक होता शिकण्याच्या पद्धतीचा.
पीटर हॉलिन्स सांगतात, शिकणं ही प्रेरणा नाही, ती एक प्रणाली आहे. कारण प्रेरणा येते आणि जाते, पण प्रणाली तुम्हाला रोज पुढे नेत राहते. लेखक सांगतात की कोणतंही नवीन कौशल्य शिकताना 5 गोष्टी नेहमी सोबत ठेवा. पहिली, वाचन. कारण प्रत्येक पुस्तक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अनेक वर्षांच्या अनुभवाचा शॉर्टकट असतो. दुसरी, निरीक्षण. यशस्वी लोक काय करतात हे फक्त ऐकू नका. ते कसं विचार करतात, निर्णय कसे घेतात आणि चुका कशा सुधारतात हेही पहा. तिसरी, प्रयोग. ज्ञानाचा खरा अर्थ ते वापरल्यानंतरच समजतो. पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं नाही तरीही थांबू नका. चौथी, चुकांमधून शिकणं. बहुतेक लोक चूक झाली की स्वतःवर रागावतात. पण पीटर हॉलिन्स सांगतात, प्रत्येक चूक हा एक अहवाल असतो, जो सांगतो की पुढे काय बदलायचं. आणि पाचवी, योग्य वातावरण. जर तुमच्या आजूबाजूला सतत वेळ वाया घालवणाऱ्या सवयी असतील तर शिकण्याची इच्छाही कमी होत जाते. म्हणून अशी जागा तयार करा जिथे पुस्तक सहज हातात येईल, वही जवळ असेल आणि मोबाईलपेक्षा तुमचं ध्येय जास्त दिसेल. लेखकाची संपूर्ण चौकट एका साध्या सवयीत मावते. रोज शिका, रोज वापरा आणि रोज स्वतःला सुधारा. आजपासून एक छोटा प्रयोग करा. दररोज फक्त 30 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. 10 मिनिटं काहीतरी नवीन शिका. 10 मिनिटं ते प्रत्यक्ष करून पहा. आणि शेवटची 10 मिनिटं स्वतःला विचारा, आज मी कोणती चूक केली आणि उद्या ती कशी सुधारू. लक्षात ठेवा, मोठं यश एका दिवसात मिळत नाही. ते रोज केलेल्या छोट्या सुधारणांच्या सवयीमधून तयार होतं. कारण शेवटी ध्येय गाठणारे लोक वेगळे नसतात, त्यांची शिकण्याची प्रणाली वेगळी असते. पॉइंट 6, मास्टर लर्नर बनण्याचा ब्लूप्रिंट. आता या संपूर्ण प्रवासाकडे एकदा मागे वळून पाहूया. आपण पाहिलं, मेंदू शिकतो कसा, प्रश्न विचारण्याची सवय का महत्त्वाची आहे, फक्त माहिती गोळा करून उपयोग का होत नाही, योग्य सरावच प्रगती का घडवतो, आणि रोज शिकण्याची एक प्रणाली कशी तयार करायची. पण या सगळ्या गोष्टींमधून पीटर हॉलिन्स आपल्याला एकच मोठा संदेश देतात. शिकणं ही एक कृती नाही, ती तुमची ओळख बनली पाहिजे. बहुतेक लोक स्वतःला म्हणतात, मला इंग्रजी शिकायचं आहे, मला व्यवसाय शिकायचा आहे, मला संगणक शिकायचं आहे. पण मास्टर लर्नर वेगळा विचार करतो. तो म्हणतो, मी शिकणारा माणूस आहे. हा छोटासा बदल संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. कारण जेव्हा शिकणं तुमच्या ओळखीचा भाग बनतं, तेव्हा तुम्ही वय पाहत नाही, परिस्थिती पाहत नाही, अपयशालाही घाबरत नाही. तुम्ही फक्त एक प्रश्न विचारता, यातून मी काय शिकू शकतो. आणि हाच प्रश्न प्रत्येक अनुभवाला तुमचा शिक्षक बनवतो. पीटर हॉलिन्स सांगतात, दररोज थोडंसं शिकणं म्हणजे एका झाडाला रोज थोडंसं पाणी देण्यासारखं आहे. पहिल्या दिवशी काहीच फरक दिसत नाही, पहिल्या महिन्यातही फारसा बदल जाणवत नाही. पण वर्षभरानंतर तेच छोटं रोप मोठं वृक्ष बनलेलं असतं. शिकणं ही अगदी असंच असतं. आज शिकलेली एक छोटी गोष्ट उद्या दुसऱ्या ज्ञानाशी जोडली जाते, मग तिसऱ्या, चौथ्या, आणि हळूहळू तुमच्या विचार करण्याची पद्धतच बदलू लागते. म्हणून रोज स्वतःसाठी एक साधी दिनचर्या ठेवा. काहीतरी नवीन वाचा, काहीतरी नवीन करून पहा. दिवसभरात झालेल्या एका चुकीतून एक धडा घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी कालपेक्षा काय नवीन शिकलो. हा प्रश्न जर दररोज विचारलात तर वर्षभरानंतर तुम्ही तोच माणूस राहणार नाही. शेवटी एका वृद्ध सुताराची एक गोष्ट सांगून हा प्रवास संपवूया. त्याला विचारलं, तुम्ही इतकी सुंदर घरं कशी बांधता? तो हसला आणि म्हणाला, मी घरं बांधत नाही,
मी रोज माझे हात थोडे अधिक कुशल बनवत जातो. खरं तर त्याचा परिणाम आहेत. आपलं आयुष्यही असंच आहे. यश, पैसा, आत्मविश्वास, कौशल्य हे ध्येय नाहीत. ते रोज शिकत राहणाऱ्या माणसाचे परिणाम आहेत. म्हणून आजपासून स्वतःला फक्त एक वचन द्या. मी प्रत्येक दिवशी थोडं शिकेन, थोडं वापरेन आणि कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक चांगला बनेन. कारण या वेगाने बदलणाऱ्या जगात सर्वात मोठी ताकद जास्त बुद्धिमत्ता नाही, तर आयुष्यभर शिकत राहण्याची सवय आहे. आणि ज्या दिवशी ही सवय तुमची ओळख बनेल, त्या दिवशी तुमच्या प्रगतीला कोणतीही मर्यादा उरणार नाही. आयुष्य बदलणारी एक गोष्ट जर या पुस्तकाने शिकवली असेल, तर तीही जगात सर्वात मौल्यवान कौशल्य म्हणजे आयुष्यभर शिकत राहण्याची क्षमता. कारण पैसा हरवू शकतो, नोकरी बदलू शकते, तंत्रज्ञान बदलू शकतं, पण शिकण्याची सवय असेल तर तुम्ही प्रत्येक बदलाला संधीमध्ये बदलू शकता. म्हणून आजचा एक छोटा निर्णय, रोज फक्त 1% नवीन शिका आणि ते आयुष्यात वापरा. कदाचित आज त्याचा परिणाम दिसणार नाही, पण काही वर्षांनी मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हालाच तुमच्यातला बदल ओळखू येणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकांच्या मराठी ऑडिओबुक्स पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे पुढचा ज्ञानाचा प्रवास तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तोपर्यंत शिकत रहा, वाढत रहा आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवत रहा. पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकासोबत, एका नवीन विचारासोबत आणि आयुष्य बदलणाऱ्या आणखी एका प्रवासात.